नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय भूगोल प्रकरण 3 प्राकृतिक रचना व जल प्रणाली या प्रकरणाविषयी सविस्तर अशी माहिती प्राप्त करणार आहोत. यापूर्वी मित्रांनो आपण प्रकरण पहिले क्षेत्रफळ आणि प्रकरण दुसरे स्थान व विस्तार या प्रकरणाविषयी सविस्तर अशी माहिती आपण प्राप्त केलेली आहे. प्रकरण 3 मध्ये भारत व ब्राझील या दोघं देशातील प्राकृतिक रचना व जल प्रणाली या संबंधित सविस्तर अशी माहिती आज आपण मिळवणार आहोत किंवा प्राप्त करणार आहोत. प्रथमतः मी तुम्हाला प्राकृतिक विभाग किंवा प्राकृतिक रचना म्हणजे नक्की काय ते समजावून सांगतो. प्राकृतिक म्हणजे मित्रांनो पृथ्वीवरील मृदावरण, जलावरण आणि वातावरण या तिघही घटकांचं विश्लेषणात्मक अभ्यास करणे म्हणजेच प्राकृतिक विभाग किंवा प्राकृतिक भूगोल होय. दुसरी व्याख्या जर सांगायची झाली तर निसर्ग निर्मिती किंवा निसर्गातील असलेल्या घटकांसह शास्त्रशुद्ध पद्धतीने विवेचन करणे म्हणजेच प्राकृतिक विभाग किंवा प्राकृतिक घटक होय. त्यानंतर रचना म्हणजे मित्रांनो मांडणी. मग निसर्गातील घटकांची व्यवस्थित पद्धतीने मांडणी करणे आणि तिचा अभ्यास करणे हे प्राकृतिक विभागामध्ये किंवा प्राकृतिक रचनेमध्ये देण्यात आलेलं आहे. व जलप्रणाली म्हणजे नक्की काय? जल म्हणजे पाणी, प्रणाली म्हणजे शृंखला, पाण्याची शृंखला, पाण्याच्या शृंखलेचा अभ्यास करणे म्हणजे जलप्रणाली होय. थोडक्यात सांगायचं झालं तर नद्यांचा अभ्यास करणे, खास करून नद्यांचा अभ्यास मित्रांनो या ठिकाणी आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. एक म्हणजे प्राकृतिक घटकांचा आणि दुसरा आहे नद्यांचा अभ्यास. चला तर मित्रांनो आपण प्रथमतः भारत देशातील प्राकृतिक विभाग किंवा प्राकृतिक घटक याविषयी सविस्तर अशी माहिती घेऊयात. प्राकृतिक विभाग यालाच मित्रांनो दुसऱ्या नावाने संबोधले जाते म्हणजे नैसर्गिक विभाग. प्रमुख प्राकृतिक व नैसर्गिक विभाग पुढील प्रमाणे: 1 हिमालय, 2 उत्तरेकडील मैदानी प्रदेश, 3 द्वीपकल्प, 4 किनारपट्टीचा प्रदेश, 5 द्वीपसमूह. प्रथमतः मित्रांनो आपण हिमालयाविषयी सविस्तर अशी माहिती जाणून घेऊयात. हिमालय हा प्राकृतिक विभाग जम्मू काश्मीर पासून ते पूर्वेला असलेल्या अरुणाचल प्रदेशापर्यंत पसरलेला आहे. हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत म्हणून ओळखला जातो. जगातील सर्वात उंच पर्वत म्हणून हिमालयाची ओळख आहे. आशिया खंडातील प्रमुख पर्वत श्रेणी म्हणून हिमालयाला ओळखले जाते. हिमालयाचा गाभा हा कनाष्मय खडकांनी बनलेला आहे, तर दुतर्फा रूपांतरित व गाळाच्या खडकांनी बनलेला आहे. हा प्रदेश अतिशय गुंतागुंतीचा आहे. या प्रदेशातील जे काही भूरूपे आहे ते देखील असमान आहेत. खास करून ह्यामध्ये उंच सकल बर्फाच्छादित पर्वतश्रेण्या, खोल अशा दऱ्या, वेगाने वाहणाऱ्या नद्या, थंड असं हवामान इत्यादी वैशिष्ट्ये हे हिमालयातील सांगता येतील. त्याचबरोबर उंच सकल पर्वतरांगा असल्या कारणाने या ठिकाणी रस्त्यांचा विकास कमी प्रमाणात झालेला आहे व त्याचबरोबर लोकवस्ती देखील या ठिकाणी विरळ प्रमाणात आढळताना दिसते. पर्वत श्रेण्यांचा जर विचार केला तर अति दक्षिणेकडे असलेली पर्वत श्रेणी म्हणजे शिवालिक पर्वतरांग. शिवालिक रांगा हिमालय प्रणालीच्या अति दक्षिणेकडील असलेली पर्वतरांग म्हणजे शिवालिक पर्वतरांग होय. ह्या पर्वतरांगेची समुद्र सपाटीपासून उंची 900 ते 1100 मीटर इतकी आहे. शिवालिक आणि छोट्या हिमालयाच्या मध्य दरम्यान अनेक दऱ्या आढळतात. ह्या दऱ्या एकमेकांना असमान अशा असल्या कारणाने यांना डून असे म्हटले जाते. उदाहरणार्थ पाटली डून, कोटली डून, डेहराडून इत्यादी. पश्चिम भागामध्ये या शिवालिक रांगा या अतिशय स्पष्ट अशा दिसतात, तर पूर्व भागामध्ये ह्या त्या प्रमाणात दिसत नाहीत. या रांगा लघु हिमालयामध्ये विलीन होतात. पायथ्याला सतत काळाचे संचयन म्हणजे जलोद पंखे त्या ठिकाणी निर्माण होतात. नद्यांनी मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करताना गाळाचे संचयन करणे किंवा गाळाची ढीग होय. लघु हिमालय किंवा हिमाचल पर्वतरांग ही रांग हिमाद्री पर्वतरांगेच्या दक्षिणेला असून समुद्र सपाटीपासून या रांगेची उंची 4500 मीटर पेक्षाही कमी आहे. ह्या रांगेचे वैशिष्ट्य ही रांग उंच सकल आहे. ह्या रांगेमधील काश्मीरमधील पीर पंजाल रांग व हिमाचल प्रदेशातील धौलाधार ह्या रांगेंचा समावेश आहे.
धोलाधार रांग ही पूर्वेकडे देखील पसरलेली आहे, परंतु ती पुष्कळशी तुटक आहे. लघु हिमालयातील जे काही रांगा आहेत त्या बऱ्याचशा सपाट आणि तुटक असल्या कारणाने पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाचं आणि आकर्षणाचे ठिकाण ह्या रांगेवरतीच आढळताना दिसतात. फॉर एक्झाम्पल, काश्मीरचे खोरे, कुलू मनाली आणि कांगराचे खोरे हे उत्तम उदाहरण पर्यटकांसाठी व पर्यटकांच्या आकर्षणासाठी असलेले हे ठिकाण आपल्याला सांगता येतील. ह्याच रांगेवरती नद्यांच्या उभ्या आडव्या अशा शोधा देखील आढळताना दिसतात. पृथ हिमालय किंवा हिमाद्री ही सर्वात सलग अत्युच्च आणि अतिउत्तरेकडील हिमालयाची पर्वतरांग आहे. ह्या रांगेत निरंतर बर्फ आणि हिमच्छादित शिखरे एकाएकी आणि अनपेक्षित 6000 मीटरची उंची गाठतात, तरी काही शिखरे 8000 मीटरपेक्षाही जास्त उंच आहेत. पश्चिमेकडे नंगा पर्वत तर पूर्वेकडे नामचा बारुआ पर्यंत पसरलेली ही हिमालयाची सर्वात लांब पर्वतरांग आहे. विविध आकाराच्या अनेक हिमनद्यांचे हे उगमस्थान आहे. सर्वात लांब पर्वतरांग म्हणून हिचे वर्णन केले असले तरीही ती सलग नाही, कारण ह्या पर्वतरांगेच्या उत्तरेकडून उगम पावणाऱ्या अनेक नद्या प्रमुख रांगांची झीज करून खोल घळई तयार करून पुढे दक्षिणेकडे वाहतात. हिमालयापलीकडील पर्वतरांगा हिमालय प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या परंतु प्रमुख हिमालयाच्या पर्वतरांगा व तिबेट पठाराच्या मध्ये असणाऱ्या रांगांना हिमालयापलीकडील पर्वतरांगा असे म्हणतात. ह्या रांगा सुमारे 40 मीटर रुंद आणि सुमारे 965 किलोमीटर लांब आहेत. यामध्ये प्रामुख्याने काराकोरम, लडाख आणि कैलास रांगांचा समावेश होतो. काराकोरम रांगेचे स्थान जम्मू आणि काश्मीरच्या ईशान्य भागात आहे. हिमालय प्रणालीतील ही एक प्रमुख रांग आहे. 8000 मीटर उंचीवरील सर्वात जास्त पर्वत शिखरांचे हे माहेरघर आहे. K2 8711 किलोमीटर उंचीचे असलेले हे शिखर जगातील दुसरे व भारतातील सर्वोच्च शिखर म्हणून ओळखले जाते. 2. लडाख रांग म्हणजे समुद्र सपाटीपासून अति उंचीवर असलेला व जवळजवळ पठारासारखा प्रदेश आहे. काराकोरम रांग आणि हिमालय यांच्या प्रमुख रांगांच्या मध्ये ही पर्वतरांग आहे. पर्जन्यशाहीचा प्रदेश ही रांग येते. लडाख रांग आणि संपूर्ण लडाख प्रदेश म्हणजे समुद्रसपाटीपासून अति उंचावरील वाळवंट आहे किंवा शीत वाळवंट असे या प्रदेशाचे वर्णन करण्यात येईल. कैलास पर्वतरांग पूर्णपणे भारतीय क्षेत्राच्या बाहेर तिबेट प्रदेशात येते. कैलास शिखर आणि मानस सरोवर हे यात्रेकरूंचे मुख्य आकर्षणाचे स्थळ आहे. हिमालयाचे पूर्व पश्चिम 3 विभाग केले जाऊ शकतात. 1. पश्चिम हिमालय सिंधू नदीपासून ते नेपाळच्या सीमेलगत असणाऱ्या काळी नदीपर्यंत पसरलेला आहे. जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांमध्ये पश्चिम हिमालय येतो. प्राकृतिकदृष्ट्या याचे 3 भाग पाडतात: काश्मीर हिमालय, हिमाचल हिमालय आणि कुमाऊ हिमालय. मध्य हिमालय काळी नदी ते तीस्ता नदीपर्यंत मध्य हिमालय पसरलेला आहे. अतिपूर्वेकडील सिक्कीम हिमालय आणि दार्जिलिंग हिमालय हे प्रमुख भाग आहेत. तराई आणि गंगेच्या मैदानी प्रदेशाच्या जलसंपत्तीवर मध्य हिमालयाचा बराच अंश प्रभाव पडतो. पूर्व हिमालय तीस्ता आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या दरम्यान हा भाग आहे. अरुणाचल प्रदेश आणि भूतान हे पूर्व हिमालयाने व्यापलेले आहेत. भारत म्यानमार सीमेलगत हिमालयाची रांग अचानक उत्तरेकडून दक्षिणेकडे वळते. पूर्वेकडील हिमालयाला आसाम हिमालय असे देखील म्हणतात. आसाम हिमालयामध्ये अनेक पर्वतखिंडी आहेत. सिक्कीममधील जिपला आणि अरुणाचल प्रदेशमधील बमला ह्या पर्वतखिंडीतून तिबेटची राजधानी लासाकडे जाणारे महत्त्वाचे रस्ते मार्ग गेले आहेत. जोरदार पावसामुळे ह्या पर्वतरांगांची फार मोठ्या प्रमाणावर झीज होते. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा भारतातील दुसरा सर्वात मोठा भौगोलिक विभाग आहे, प्राकृतिक विभाग आहे किंवा नैसर्गिक विभाग आहे. उत्तरेकडे हिमालय आणि दक्षिणेकडे द्वीपकल्पातील पठारी प्रदेशांच्या दरम्यान हा प्रदेश येतो. ह्या प्रदेशाने 6,77,738 चौरस किलोमीटर इतके क्षेत्र व्यापलेले आहे. सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा ह्या नद्यांच्या अवसादामुळे निर्माण झालेला हा जलोढ मैदानी प्रदेश आहे.
पश्चिमेकडे राजस्थान ते पूर्वेकडे आसामच्या खोऱ्यापर्यंत ह्या प्रदेशाचा विस्तार आहे. ह्या प्रदेशाची लांबी 2400 किलोमीटर इतकी आहे, तर रुंदी 1500 ते 500 किलोमीटर इतकी आहे. याची सरासरी उंची 150 मीटर आहे. ह्या मैदानी प्रदेशाचे 3 भागात विभाजन होते. एक राजस्थानचे मैदान, दुसरं पश्चिम मैदानी प्रदेश, पंजाब हरियाणा मैदानी प्रदेश म्हणून ओळखलं जातं. 3 गंगेचे मैदानी प्रदेश. ह्या गंगेच्या मैदानी प्रदेशामध्ये देखील 3 विभाग केले जातात. एक मध्य मैदान, दुसरं पूर्व मैदान म्हणजेच बंगाल आणि आसामचे मैदान, तिसरं त्रिभुज प्रदेश. प्रथमतः मित्रांनो, आपण राजस्थानचे मैदानी प्रदेश वाळवंट ह्या संदर्भात माहिती प्राप्त करूयात. राजस्थानचे मैदानी प्रदेशाला भारतीय महावाळवंट असे म्हणतात. हे जगातले 7वे मोठे वाळवंट आहे. भारतीय महाकाव्यांमध्ये ह्या भूभागाचे वर्णन लवणसागर म्हणजेच मिठाचा समुद्र असे आहे. भारताचा वायव्येकडील महत्त्वाचा भाग ह्या प्रदेशात येतो. मित्रांनो, हे नेहमी लक्षात ठेवा. राजपुतांना हे 1949 पूर्वीचे राजस्थान नाव होते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान असून त्याचे क्षेत्रफळ 3,43,328 चौरस किलोमीटर इतके आहे. राजस्थानचा मैदानी प्रदेश यामध्ये प्रामुख्याने वाळवंट येते. वाळवंटाला मरुस्थळ असे संबोधतात. अरवली पर्वताच्या पश्चिमेला हा प्रदेश आहे. राजस्थानच्या पश्चिमेकडील जैसलमेर, बारमेर, जोधपूर आणि बिकानेर जिल्ह्यात हा प्रदेश पसरलेला आहे. पुरातत्व पुराव्यानुसार हा प्रदेश प्राचीन काळात दाट लोकवस्तीचा होता. सिंधू खोरे संस्कृतीतील विविध स्थळे येथे सापडली आहेत. प्राचीन काळी पश्चिम राजस्थानात सागर व्याप्त होता, त्यामुळे ह्या भागात समुद्रातील रेती आढळते. कोरड्या हवामानामुळे पश्चिम राजस्थानात वाळूचे संचयन झाले आहे. या प्रदेशात चून, खडक, जिप्सम आणि मीठ हे खनिजे सापडतात. दीर्घकाळ आवर्षण आणि कोरड्या वाऱ्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाळू आढळते. खडकांच्या अपक्षरणामुळे ही वाळू निर्माण झालेली आहे. दुसरा मुद्दा आहे पश्चिम मैदानी प्रदेश म्हणजेच पंजाब हरियाणाचा मैदानी प्रदेश होय. पंजाब हरियाणाचा मैदानी प्रदेश हा राजस्थानच्या वाळवंटाच्या उत्तरेला आहे. गाळाच्या मृदेने तयार झालेल्या ह्या मैदानाचे स्थान यमुना नदीच्या पश्चिमेला आहे. हा भौगोलिक विभाग प्राचीन काळापासून समृद्ध आहे. सिंधू खोऱ्यातील संस्कृती पंजाबपर्यंत पसरलेली होती. महाभारतातील प्रसिद्ध ठिकाण कुरुक्षेत्र येथेच आहे. ह्या भागावर हुन, तुर्की, मोगल इत्यादींनी आक्रमण केले आहे. भारताच्या इतिहासात हा प्रदेश कायम राजकीय हालचालींचा आणि लष्करी डावपेचांचे केंद्र होता. तिसरा विभाग गंगेचे मैदान, मध्य, पूर्व आणि त्रिभुज प्रदेश. गंगा आणि तिच्या उपनद्यांनी मैदानाचे जलनिस्सारण होते. उत्तरेकडील हिमालय पर्वत आणि दक्षिणेकडील द्वीपकल्पीय पठार यामध्ये 1050 किलोमीटर लांबीचे पूर्व पश्चिम मैदान आहे. हे मैदान पश्चिमेकडून रुंद आणि पूर्वेकडे अरुंद आहे. गंगेचे मैदान हे भारतीय संस्कृतीचे माहेरघर आहे. हरिद्वार, मथुरा, प्रयाग, अलाहाबाद, काशी, वाराणसी आणि गया ह्या प्राचीन व पवित्र शहरांनी अनेक साधू आणि तत्त्वज्ञानांनी लोकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले आहे. गंगेचे मैदान अनेक नद्यांनी वाहून आणलेल्या गाळांपासून बनलेले जगातील सर्वात विस्तृत सलग गाळाचे क्षेत्र आहे. या प्रदेशातील गंगा, यमुना, चंबळ, गोमती, कोशी ह्या महत्त्वाच्या नद्या आहेत. ही सपाट मैदाने कालवा जलसिंचनासाठी उपयुक्त आहेत. भूजल स्रोताच्या दृष्टीने हे क्षेत्र संपन्न आहे. तांदूळ आणि गहू ही 2 मुख्य पिके येथे घेतली जातात. या क्षेत्रातील इतर महत्त्वाचे पिके मका, ऊस व कापूस ही आहेत. तिसरा विभाग आहे द्वीपकल्प. हा भूमीचा असा भाग असतो की ज्याच्या तिन्ही बाजू पाण्याने वेढलेल्या असतात. हा भूभाग समुद्रात घुसल्यासारखा दिसतो. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे असलेला भूभाग म्हणजे भारतीय द्वीपकल्प होय. भारतीय द्वीपकल्प हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन भूभागांपैकी एक आहे. प्राचीन काळापासून त्याच्या अनेक बदल घडत आलेले आहेत. भारतीय द्वीपकल्पाचा भाग हा अधिकांश अग्निजन्य आणि रूपांतरित खडकांनी बनलेला आहे आणि त्याने भारतीय भौगोलिक क्षेत्राचे सुमारे 38% भाग व्यापलेला आहे. भारतीय द्वीपकल्प हे विविध खनिजांचे भांडार आहे.
विशेषतः अरवली पर्वत, छोटा नागपूरचे पठार, पूर्व घाट आणि कर्नाटकचे पठार हे खनिज संपन्न प्रदेश आहेत. या विभागामध्ये एकूण 2 विभाग केले जातात. मध्यवर्ती उच्चभूमी आणि दुसरा आहे दख्खनचे पठार. नर्मदा नदीला द्वीपकल्पीय प्रदेशाचे 2 भागात विभाजन करणारे दुभाजक मानतात. उत्तर भारतीय मैदानाच्या दक्षिण सीमेपासून ते नर्मदा नदीपर्यंतच्या प्रदेशाला मध्यवर्ती उच्चभूमी म्हणतात. त्या प्रदेशामुळे गंगा नदीच्या खोऱ्यातील काही भाग समाविष्ट आहे. अरवली पर्वतरांगा, पूर्व राजस्थानची उच्चभूमी, माळवा पठार, बुंदेलखंड, बागेलखंड, छोटा नागपूरचे पठार, विंध्य पर्वतरांग हे मध्यवर्ती उच्चभूमी प्रदेशाचे उपविभाग आहेत. ह्या प्राकृतिक विभागात उगम पावणाऱ्या नद्या नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात. यावरून ह्या प्रदेशाचा सर्वसाधारण उतार लक्षात येतो. मध्यवर्ती उच्चभूमीची रुंदी पश्चिमेकडे अधिक असून पूर्वेकडे ती कमी होत जाते. या प्राकृतिक विभागातील काही लक्षणीय भूरूपे म्हणजे अरवली पर्वतातील माउंट आबू, दख्खनचे पठार. नर्मदेच्या दक्षिणेला असलेला त्रिकोणी प्रदेश हा दख्खनचे पठार म्हणून ओळखला जातो. हा एक उलटा त्रिकोण आहे ज्याचा पाया उत्तरेला आहे आणि शिरोबिंदू दक्षिणेला आहे. सातपुडा पर्वतरांग आणि महादेव व मैकळ डोंगर मिळून ह्या त्रिकोणाचा पाया बनलेला आहे. मेघालय पठार आणि त्यांच्याशी संबंधित ईशान्येकडील डोंगररांगांचा समूह हा दख्खनच्या पठाराचा एक भाग आहे. दख्खनच्या पठाराच्या मुख्य भागापासून तो गंगेच्या मुखाकडील मैदानामुळे आणि सुंदरबनच्या प्रदेशामुळे अलग झाला आहे. सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिणेला असलेल्या दख्खनच्या पठारात अनेक पठारे सामावलेली आहेत. पश्चिम घाट आणि पूर्व घाट ह्या दख्खनच्या पठाराच्या सीमा आहेत. महाराष्ट्राचे पठार मुख्यतः अग्निजन्य म्हणजेच बेसॉल्ट खडकांपासून बनलेले आहे. बेसॉल्ट खडकांचे स्तर जवळजवळ क्षितिज समांतर आहेत आणि त्यामुळे संपूर्ण भूरूपांची रचना पायऱ्यांसारखी झाली आहे. म्हणून ह्या बेसॉल्ट खडकांच्या रचनेला डेक्कन ट्रॅप म्हटले जाते. कर्नाटक तेलंगणा पठार मुख्यतः कनाश्मय पटिताश्मय खडकांनी बनलेला आहे. कर्नाटकचे पठार मैदान ह्या नावाने ओळखले जाते. चौथा प्राकृतिक व नैसर्गिक विभाग किनारपट्टीचा प्रदेश. भारताला सुमारे 7,500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. द्वीपकल्पाच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे ही किनारपट्टी आहे. या दोन्ही किनारपट्टीमध्ये बराच फरक आहे. पश्चिम किनारा अरबी समुद्राला लागून आहे. हा किनारा खडकाळ आहे. पश्चिम घाटातून अनेक डोंगरांच्या शाखा ह्या किनाऱ्यापर्यंत आल्या आहेत. ह्या किनारपट्टींची रुंदीही कमी आहे. पश्चिम घाटातून वेगाने वाहणाऱ्या अनेक लहान नद्या ह्या किनाऱ्यावर उतरतात. त्यामुळे ह्या नद्यांच्या मुखाशी खाड्या तयार झाल्या असून त्रिभुज प्रदेश आढळत नाहीत. पूर्व किनारा बंगालच्या उपसागराला लागून आहे. हा किनारा नद्यांच्या संचयांनी बनलेला आहे. या किनाऱ्याला अनेक पूर्ववाहिनी नद्या पश्चिम घाटातून व पूर्व घाटातून येऊन मिळतात. दूरवरून येणाऱ्या अनेक नद्या पूर्व किनाऱ्यावर आल्यावर जमिनीच्या मंद उतारामुळे कमी वेगाने वाहतात. त्यामुळे त्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे संचयन व किनारपट्टीच्या प्रदेशात होते. ह्या नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश आढळतात. MPSC आणि UPSCसाठी हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. शेवटचं प्राकृतिक व नैसर्गिक विभाग द्वीपसमूह किंवा भारतीय बेटे. भारताच्या मुख्य भूमीशिवाय बेटांचे 2 समूहांचा समावेश होतो. ते दोन्ही समूह मुख्य भूमीपासून दूर आहेत. एक अरबी समुद्रातील लक्षद्वीप समूह, 2 बंगालच्या उपसागरातील अंदमान निकोबार समूह. भारताच्या मुख्य भूमीच्या किनाऱ्यालगत असलेले किनारी बेटे हा तिसरा समूह देखील ग्राह्य धरला जातो. अगदी कमी क्षेत्र व्यापणारे हे द्वीपसमूह आहेत. तरी पण द्वीपसमूहाचे स्थान लष्करी दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताच्या मुख्य भूमीपासून दूरवर असलेल्या ह्या दोन्ही द्वीपसमूहाची प्राकृतिक वैशिष्ट्ये अत्यंत भिन्न आहेत. दोन्ही समूहाचे स्थान उष्णकटिबंधीय सागरामध्ये आहे. उष्ण आणि नितळ स्वच्छ पाणी परवळांच्या वाढीसाठी उपयुक्त असते. ह्या दोन्ही द्वीपसमूहात आपल्याला जिवंत परवळांच्या वसाहती दिसतात. अरबी समुद्रातील लक्षद्वीप समूह हा अरबी समुद्रात एकवटलेला 36 बेटे, उपखाड्या किंवा शैली भिंतींचा एक समूह आहे.
जलमग्न पर्वतीय रांगेंचे अतिउत्तरेकडील भाग म्हणजे अरबी समुद्रातील लक्षद्वीप, मालदीव आणि शॉगोस द्वीपसमूह. ह्या द्वीपाची उत्पत्ती प्रवाहापासून झाली आहे. ते ज्वालामुखीच्या शिखराभोवती तयार झाले आहेत असा अंदाज आहे. कोणत्याही द्वीपावरची भूमी समुद्रसपाटीपासून 5 मीटरपेक्षा उंच नाही आणि काही द्वीप आणि शैलभिंती ओहोटीच्या काळातच दिसतात. थोडे डोंगर किंवा नदी प्रवाह नाहीत. अंदमान निकोबार बेटे. ह्या द्वीपसमूहात विविध आकाराचे तब्बल 572 बेटे समाविष्ट आहेत. त्यापैकी 38 बेटावर मानवी वस्ती आहेत. ह्या बेटांना सामान्य जरी अंदमान निकोबार बेटे म्हणत असले तरीही हे 2 वेगळे समूह आहेत आणि ते एका खोल खाडीने विभागले गेले आहेत. याला 10 अक्षांश खाडी असे म्हणतात. प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने हे 2 समूह अतिशय भिन्न आहेत. अंदमान आणि निकोबारमध्ये प्रवाह हे कमी अधिक प्रमाणात काही बेटांच्या भोवती झालरीप्रमाणे दिसणाऱ्या शैलभिंतींच्या स्वरूपात आहेत, परंतु अंदमान समूहात प्रवाहाची बेटे आढळत नाहीत. अंदमान समूह. अंदमान बेटांचे 2 भाग आहेत. एक आहे मोठा अंदमान आणि दुसरा लहान अंदमान. अरुंद खाड्यांनी मोठ्या अंदमानाचे उत्तर अंदमान, मध्य अंदमान आणि दक्षिण अंदमान असे विभाग केले. मध्य अंदमानाच्या पूर्वेला असणारे बॅरन बेट हा भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे. 10 अक्षांश खाडीच्या दक्षिणेला असलेला निकोबार हा वैशिष्ट्यपूर्ण बेटांचा समूह आहे. त्यात 22 बेटे असून त्यातील 10 बेटांवरतीच मनुष्यवस्तीही आढळते. शेवटचं आहे किनारी बेटे. कशाच्या आखातीतील बेटे ही बहुतांश झालरीसारखी प्रवाहाच्या शैलभिंतीच्या स्वरूपात आहेत. कोकण आणि मलबारच्या किनाऱ्यालगत अनेक छोटे बेटे आहेत. बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यालगत मोठ्या संख्येने अवसादी बेटे आढळतात. आज आपण मित्रांनो प्राकृतिक रचना व जलप्रणाली प्रकरण 3 ह्यामध्ये भारतातील प्राकृतिक व नैसर्गिक घटक यांच्याबद्दल सविस्तर अशी माहिती प्राप्त केलेली आहे. यामध्ये हिमालय, उत्तरेकडील मैदानी प्रदेश, द्वीपसमूह, द्वीपकल्प आणि किनारी मैदानी प्रदेश